स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी ज्यांची डिग्री झालेली आहे, जे डिग्रीला फायनल इयरला आहेत, मग डिग्री कोणतीही असो, सायन्स असो, आर्ट असो, कॉमर्स असो किंवा इतर कोणतीही डिग्री जर आपले विद्यार्थी जर करत असेल तर त्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना पीजीचे जे कोर्सेस आहेत ते पीजीचा कोर्स ज्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना आवड आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता महाराष्ट्रातील युनिव्हर्सिटीमध्ये आपण पारंपरिक एज्युकेशन आपण घेत असतो. मग एखादा एम ए पॉलिटिकल घेत असतो, एम ए इकॉनॉमिक्स घेत असतो, एम ए सोशियोलॉजी घेत असतो, परंतु त्यात स्किल नसल्यामुळे आपला विद्यार्थी काहीच काम करत नाही. त्या माध्यमातून तो विद्यार्थी काय करतो, त्याच्याकडे ऑप्शन असतो फक्त स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षा त्याच्याने नाही झाला तर तो पोलीस भरतीकडे येतो, पोलीस भरती जर नाही झाला तर शेवटी शेताकडे जातो किंवा कुठे ना कुठेतरी रोजंदारीच्या कामावरती आपला विद्यार्थी डिग्री झालेला काम करत असतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एकदम चांगली संधी आहे आणि संधी 2026 ते 28च्या सत्राकरिता असणार आहे. तर एम ए एज्युकेशन जर आपल्याला करायचं असेल तर महाराष्ट्रातील नाही तर राज्य सोडून आपल्याला काम करावं लागेल, सेफ झोन आपल्याला सोडावं लागेल. तर महाराष्ट्राच्या बाहेर असणारा जे महिंद्रा युनिव्हर्सिटी आहे, जे हैदराबादला आहे, महिंद्रा युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांकरिता हे मोफत संधी त्या ठिकाणी असणार आहे. जे तळागाळातील गरीब होतकरू विद्यार्थी आहे, ज्यांचं उत्पन्न हे 10 लाखाच्या आत आहे, अशा विद्यार्थ्यांना हे महिंद्रा युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला एम ए एज्युकेशन करता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर ही जी महिंद्रा युनिव्हर्सिटी जी आहे, ग्लोबल थिंकर एंगेज लीडर्स, हे लीडर्स म्हणून तुम्हाला निर्माण करतायत देशासाठी किंवा जगासाठी. हे या ठिकाणी आपल्या ज्या युनिव्हर्सिटी आहेत, या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला माहिती आहे सध्याचं वास्तव शिक्षण काय आहे. मग वास्तव शिक्षणाच्या पलीकडे, पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला देशाच्या दृष्टीनं, जगाच्या दृष्टीनं काय एज्युकेशनसाठी महत्वाचे असणार आहे ते या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला शिकता येणार आहे. इंदिरा महिंद्रा स्कूल ऑफ एज्युकेशन, एम ए एज्युकेशन आपल्याला या ठिकाणी शिकता येणार आहे. ही जी युनिव्हर्सिटी आहे, ही हैदराबादला युनिव्हर्सिटी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यातून तुम्हाला काय मिळणार आहे तर एम ए एज्युकेशनचं शिक्षण या ठिकाणी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मग याचं अप्लिकेशन जे आहे ते अप्लिकेशन मात्र आता सुरू झालेलं आहे. हे जी महिंद्रा युनिव्हर्सिटी आहे, या महिंद्रा युनिव्हर्सिटीचं जे अप्लिकेशन आहे, हे बघा, ऍडमिशन प्रोसेस ओपन्स काय 2026-27 साठी, म्हणजे या वर्षीचं जे ऍडमिशन प्रोसेस आहे ते ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेला आहे. कोणता विषय तुम्हाला एम ए करता येणार आहे तर एम ए एज्युकेशन विषयामध्ये तुम्हाला करता येणार आहे. जे विद्यार्थी फायनल इयरला आहे, फायनल इयरला जे विद्यार्थी आहेत, म्हणजे जे अपियर आहेत, जे विद्यार्थी अपियर आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लिकेशन करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना 55च्या वर गुण आहेत किंवा 50च्या अबोव जे पर्सेंटेज गुण आहे डिग्रीमध्ये, अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहेत. आणि हे हा जो कोर्सेस आहे, हा कोर्सेस 2 वर्षाचा कोर्सेस असणार आहे. कुठे आहे तर हैदराबादला या ठिकाणी हा कोर्सेस आहे. मग याची प्रोसेस कशी असणार आहे तर याची प्रोसेस असणार आहे, आपल्याला ऑनलाईन अप्लिकेशन आपल्याला करावं लागणार आहे. ऑनलाईन अप्लिकेशन केल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांकडे काय होणार आहे तर परीक्षा होणार आहे. ऑनलाईन तुम्ही अप्लिकेशन पहिल्यांदा काय करावं लागेल, ऑनलाईन अप्लिकेशन करावं लागेल. ऑनलाईन अप्लिकेशन तुम्हाला करावं लागेल. ऑनलाईन अप्लिकेशनची डेट किती आहे तर लास्ट डेट असणार आहे 31 मार्च. 31 मार्च लास्ट डेट आहे विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा आपल्याकडे 1 ते 1.5 महिना आपल्याला अप्लिकेशन करण्यासाठी असणार आहे. आणि या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन केल्यानंतर तुमची होणार आहे एक्झाम. तुमची काय होणार आहे एक्झाम. आणि एक्झाम झाल्यानंतर तुमचा काय होणार आहे इंटरव्ह्यू होणार आहे. आणि एक्झाम झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू, आणि इंटरव्ह्यू नंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन होणार आहे. अशी जी प्रोसिजर आहे, अशी प्रोसिजर तुम्ही एम ए एज्युकेशन साठी असणार आहे. मग याची फीज किती असणार आहे, याची फीज 10 लाख रुपये याची फीज असते. परंतु गरीब होतकरू तळागाळातील विद्यार्थी आपण असल्यामुळं आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं उत्पन्न जे आहे ते उत्पन्न 10 लाखाच्या आत असते विद्यार्थी मित्रांनो. मग 10 लाखाच्या आत असणारा विद्यार्थी या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला 100% स्कॉलरशिप मिळते. 100% स्कॉलरशिप म्हणजे तुम्हाला एकही रुपया भरावा लागत नाही. तुम्हाला भरावं लागत नाही. त्यामुळं आपल्या विद्यार्थ्याचं इथलं सर्व एज्युकेशन जे आहे ते एज्युकेशन काय होते तर एज्युकेशन होते मोफत एज्युकेशन मोफत. आणि हे जे एज्युकेशन आहे हे एज्युकेशन असणार आहे सर्व स्किल बेस एज्युकेशन असते. आपल्या एम ए मध्ये स्किल बेस नसते, आपल्या एज्युकेशन मध्ये एम ए मध्ये स्किल बेस नसते. कोणीच विद्यार्थी त्या क्लासमध्ये नसतो. फक्त काय करत असतो आपण परीक्षेला जातो, काही स्किल डेव्हलप होत नाही. या ठिकाणी जर तुम्ही एम ए केला तर नक्कीच तुमचं स्किल डेव्हलप होईल आणि जगात, देशात कुठेही तुम्ही टिकण्यासाठी काय व्हाल तयार व्हाल विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने हे एम ए एज्युकेशन जे आहे ते एम ए एज्युकेशनचं अप्लिकेशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि 31 मार्च हे डेट आहे.
पहा, अप्लाय जर तुम्हाला करायचं असेल तर या QR कोड वरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे. नंतर महिंद्रा युनिव्हर्सिटीची जी साईट आहे ते साईट सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे. ज्या साईट वरती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये साईट आहेत, जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहेत त्या साईट आहेत, त्यावरती आपण याचा इंटरव्ह्यूची तयारी करून घेत असतो, विद्यार्थ्याच्या परीक्षेची आपण तयारी करून देत असतो आणि एकही रुपया न घेता नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षापासून आपण आपल्या विद्यार्थ्यांना मदत करत असतो उच्च शिक्षणासाठी. त्यामुळं तुम्ही मोफत क्लास करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणारे जे काही ग्रुप्स आहेत, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, त्यावरती जॉईन व्हा आणि त्यात प्रश्न विचारा की सर मला महिंद्रा युनिव्हर्सिटी साठी अप्लिकेशन करायचं आहे, आपला व्हिडिओ मी बघितला. नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी मदत होईल. तुम्हाला या ठिकाणी या युनिव्हर्सिटीतले जे काही विद्यार्थी आहेत, आपले जे जुने विद्यार्थी आहेत, त्याच्या माध्यमातून तुम्हाला मेंटरशिप सुद्धा होईल विद्यार्थी मित्रांनो. आणि नक्कीच तुम्ही तुमच्या चाकोरी बाहेर, सेफ झोनच्या बाहेर तुम्ही MA करा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडेल विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्ही जगामध्ये टिकण्या लायक बनणार आहात. यासाठीचा हा व्हिडिओ होता. ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. हा व्हिडिओ जिकडे तिकडे शेअर करा, तुमच्या कॉलेजच्या ग्रुपला शेअर करा, प्राध्यापकांना पाठवा, ज्या माध्यमातून त्यांना नक्कीच माहिती मिळेल. आणि माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.